नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या भागामध्ये आपण वाळवणाचा एक पदार्थ बघणार आहोत आणि त्या म्हणजे दही आणि मसाला भरून बनवलेल्या सांडगी मिरच्या। तर ह्या मिरच्या ज्या आहेत ते तुम्ही जेवणाची रंगत वाढवण्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा वरण भात असेल तर तुम्ही ह्या मिरच्या तळून खाल्ल्या तर त्याची चव अप्रतिम लागते। शिवाय साधी सोपी रेसिपी आहे आणि 1 वर्षभर ह्या मिरच्या आरामात टिकतात। चला तर मग वेळ न लावता ह्या आपल्या सांडगी मिरचीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर आजच्या भागामध्ये आपण अर्धा किलो सांडगी मिरच्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मिरच्या स्वच्छ धुवून त्याच्यावरचं पाणी सुकवून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। आता मिरच्यांचे बरेच प्रकार बाजारामध्ये भेटतात, थोड्या बुटक्या डार्क कलरच्या सुद्धा मिरच्या भेटतात, त्या सुद्धा तुम्ही वापरल्या तर चालतील। तर माझ्याकडे ह्या अवेलेबल होत्या मिरच्या, त्याच मिरचींचे मी सांडगी मिरची बनवून घेणार आहे। तर याचा कलर जरी फिकट वाटत असला तरी थोड्याफार तिखट होत्या या मिरच्या। आता आपल्याला ह्या मिरच्यांना काप पाडून घ्यायचे आहेत। तर चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे मिरच्यांना एका साईडून आपल्याला काप पाडून घ्यायचा आहे। आता तुम्हाला याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता, नसेल काढायच्या तर तशा ठेवल्या तरी सुद्धा चालतील। तर ह्या मिरच्यांमध्ये जास्त अशा काही बिया नव्हत्या, त्याच्यामुळे मी शक्यतो जास्त मिरच्यामधलं बी काढलं नाही आहे। तर अशा प्रकारे मिरच्यांना काप पाडून त्याच्यामधलं तुम्हाला बी काढायचं असेल तर काढून टाकू शकता। तर बी काढून टाकलं तर थोडासा तिखटपणा कमी होतो, त्याच्यामुळे जास्त तिखट मिरच्या नको असतील तर त्याच्यातलं बी तुम्ही काढून टाकलं तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे हे सर्व मिरच्या ज्या आहेत त्याला मी काप पाडून घेणार आहे। तर अगदी सहजपणे अशा प्रकारे चाकूच्या टोकाने तुम्ही ह्या मिरच्यांना काप पाडून घेऊ शकता। जर जास्त बिया असतील तर त्या तुम्ही काढून टाका। अशा प्रकारे मी काही मिरच्यांच्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि काहींच्या मी तशाच ठेवून दिलेल्या आहेत। तर सर्व मिरच्यांना असे हे उभे काप मी पाडून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्या मिरच्यांसाठी जो मसाला बनवायचा आहे तो बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मसाल्यामध्ये इथं मी अर्धी वाटी धने घेतलेले आहेत, त्याच्यानंतर 2 मोठे चमचे जिरे, अर्धा चमचा मेथी दाणे आणि 2 चमचे मोहरी घेतलेली आहे। आता हे सर्व मसाले जे आहेत ते मी अजिबात भाजलेले नाही आहेत, कारण आपण ह्या सांडगी मिरच्या ज्या आहेत ते 5-6 दिवस उन्हामध्ये छान वाळवणार आहोत, तेव्हा हे मसाले सुद्धा छान रोस्ट होतील आणि त्याच्यानंतर आपण ह्या मिरच्या तळणार सुद्धा आहोत, त्याच्यामुळे मसाले भाजण्याची गरज नाही। आता जर मसाले भाजले तर ते उन्हात अजूनच हे होतील, बर्न होतील आणि तळताना सुद्धा जळून जातील। त्याच्यामुळे हे असे कच्चेच मसाले मी बारीक असे वाटून घेतलेले आहेत। अगदी जाडसर सुद्धा वाटायचं नाही, नाहीतर मसाला जो आहे तो मिरचीमधून बाहेर पडतो, त्याच्यामुळे थोडासा बारीक असा हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। आता हा सर्व मसाला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, पाहू शकता किंचितसा जाडसर असा हा मसाला मी वाटून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आणखीन थोडे मसाले टाकायचे आहेत। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे, त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे। तर इथं मी 2 चमचे मीठ वापरलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीप्रमाणे मीठ टाकू शकता, अगदी कमी पण टाकू नका, कारण वाळवणीचा पदार्थ आहे, उन्हामध्ये थोडंफार मीठ जे आहे ते उडून जातंच, त्याच्यामुळे मी इथं 2 चमचे मीठ वापरलेलं आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी आंबट दही घेतलेलं आहे, शक्यतो आंबट दही घ्या म्हणजे मिरचीला छान अशी चव येते। आता हे अर्धी वाटी दही मी या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित तुम्ही चमच्याच्या साहाय्याने मिक्स करू शकता किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा मिक्स करू शकता। तर मी हाताच्या साहाय्यानेच ह्याला व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे, म्हणजे सर्व मसाले जे आहेत ते दह्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील। तर अशा प्रकारे हाताचा वापर करून हे मसाले व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत। तर इथं मी मसाला जो आहे तो व्यवस्थित असा एकजीव करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा मसाला मिरच्यांमध्ये भरायचा आहे। तर आपण काप काढून घेतलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे या मिरच्यांमध्ये मसाला आपल्याला भरायचा आहे। आता मसाल्याचं प्रमाण या मिरचीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला जर जास्त मसाला भरायचा असेल मिरच्यांमध्ये तुम्ही जास्त सुद्धा भरू शकता किंवा कमी भरायचा असेल थोडा तर कमी भरू शकता। मी अगदी जास्त पण भरलेला नाही किंवा अगदी कमी पण भरलेला नाही, अशा प्रकारे मी हा मसाला भरून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे अगदी सहजपणे या मिरच्यांमध्ये मसाला भरता येतो, पाहू शकता अगदी सहजपणे या मिरचीमध्ये मी मसाला भरलेला आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला ह्या सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। तर तुम्हाला आणखीन एक मिरची मी मसाला भरून दाखवते इथं। अशा प्रकारे आपण जिथं काप पाडलेला आहे मिरचीची मिरची ओपन करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाला प्रेस करून घ्यायचा आहे। तर दही टाकल्यामुळे मसाला अगदी छान मिरचीत जाऊन बसतो बरं का, म्हणजे चिकटतो आणि जास्त वाळल्यानंतर सुद्धा तो बाहेर निघत नाही। अशा प्रकारे ह्या 2 मिरच्या मी तुम्हाला भरून दाखवलेल्या आहेत।
तर राहिलेल्या शिल्लक मिरच्यासुद्धा मी याचप्रमाणे मसाला भरून घेणार आहे। तर पाहू शकता इथं सर्व मिरच्यांमध्ये मी व्यवस्थित असा मसाला भरून घेतलेला आहे। तर थोडाफार मसाला कमी जास्त होऊ शकतो, म्हणजे तुम्ही जसं प्रमाणात मिरचीमध्ये मसाला भराल त्याच्यावरती अवलंबून आहे। तर थोडासा मला सुद्धा मसाला कमी पडलेला होता, मी परत बनवून भरलेला आहे याच्यामध्ये। आता ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला एक 5 ते 6 दिवस कडक उन्हामध्ये वाळवायच्या आहेत, म्हणजे मिरच्या आपल्या वर्षभर खराब होणार नाहीत। तर पाहू शकता इथे एक 5 ते 6 दिवस ह्या मिरच्या मी कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत आणि मिरचीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे, तुम्हाला दिसतच असेल। आणि दही टाकल्यामुळे मिरचीतून जास्त असा मसाला बाहेर वाळल्यानंतर सुद्धा पडत नाही। पाहू शकता अगदी मिरचीमध्ये छान मसाला बसलेला आहे। तर अशा प्रकारे ह्या मिरच्या तुम्ही व्यवस्थित वाळवून एक वर्षभरासाठी तरी आरामात टिकवू शकता, किंवा 1-2 वर्षासाठी सुद्धा टिकतात, पण एक मध्ये मध्ये थोडे याला तुम्हाला ऊन दाखवावं लागेल। आता ह्या मिरच्या मी तुम्हाला तळून दाखवते, तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकता, पण मिरच्या थोड्या लांबट असल्यामुळे मी इथं तळून तुम्हाला दाखवलेल्या आहेत। तर या मिरच्या तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, नाहीतर मसाला जो आहे तो पटकन करपतो आणि मिरच्यासुद्धा करपतात पटकन। त्याच्यामुळे लो फ्लेमवरतीच ह्या मिरच्या अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। पाहू शकता छान असा लालसर रंगसुद्धा आलेला आहे मिरच्यांना, आणि 1 मिनिटभरामध्ये मिरच्या छान कुरकुरीत अशा भाजतात। आणि थंड झाल्यानंतर ह्या मिरच्या तुम्हाला तळल्यानंतर थोड्या मऊ वाटतील, पण थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत अशा ह्या मिरच्या लागतात। चला तर मग या उन्हाळ्यात ह्या सांडगी मिरचीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कशी झालेली होती। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या ह्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।